नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली होती। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीसाठी आता बिगुल वाजलं। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होण्याची शक्यता। पवारांचा पक्ष बारामती नगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता। योगेंद्र पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। नगरपालिका नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने येवल्यात अनोखी युती। येवल्यात मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना धक्का। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिवसेनेच्या रुपेश दराडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा। कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला। राज्यात आणखी एक नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सातारा नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अमोल मोहितेंना उमेदवारी। शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या गटाचे अमोल मोहिते यांना उमेदवारी। सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू होती। परळी नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत। महायुतीकडून पद्मश्री भैया धर्माधिकारी यांना उमेदवारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक देशमुख तर काँग्रेसकडून सय्यद हनीफ नगराध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात। आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। संगमनेर नगरपालिका निवडणुकीची चुरस वाढली। आमदार सत्यजित तांबे आणि अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला। सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबेंविरोधात आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजय सुवर्णा खताळ रिंगणात। सांगोला नगरपालिकेत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्याने माजी आमदार शहाजी बापू पाटील संतप्त। असंच राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। शहाजी बापू पाटलांची भाजपवर टीका। साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार। रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून रिंगणार, तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार। भुसावळमध्ये संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात। रजनी सावकारेंविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे या रिंगणात। रक्षा खडसेंच्या उपस्थितीत भुसावळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन। जळगावच्या शेंद्रुणी नगरपंचायतीत उमेदवारी अर्जावरून गोंधळ। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने गोंधळ। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे शेंदुरी नगरपंचायतीत भाजपात फूट पडण्याची शक्यता। जळगावच्या जामनेरमध्ये भाजप विरुद्ध मवियामध्ये लढत। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरला। साधना महाजनांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केला होता अर्ज। पनवेल महानगरपालिकेकडून काही जागांसाठी आज पुन्हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम। मनसे आणि मवियाकडून जोरदार विरोध करत आक्रमक आंदोलन। काही काळ गोंधळाचं वातावरण। सातारा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा तिढा कायम। सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू। 50 नगरसेवक पदावर दोन्ही राजेंचे मनोमिलन, मात्र नगराध्यक्षपदाचा तिढा कायम। पांढरकिल्ला दारू पार्टी प्रकरणी चौकशीचे आदेश। पार्टी संदर्भातला अहवाल 24 तासात पाठवण्याचे आदेश दिलेत। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। पुण्यातील हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा हटवल्याने शिवप्रेमी झाले आक्रमक। कोणतीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा काढल्याने संताप। तहसील कार्यालयात शिवप्रेमींचं आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळेंकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटलांना शिवीगाळ। व्हिडिओ व्हायरल। खेडमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना शिवी दिल्याचा प्रकार। गावात बिबट्या येऊ नये म्हणून काही लोक नेमली जायची, मात्र आता त्यासाठी पैसे नसल्याने तरुण काम करत नाही। त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। बिबट्याच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। बिबट्यांचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट एआयच्या माध्यमातून ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवली। वन विभागासोबतच्या बैठकीनंतर वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाकडून शाळेला सुट्टी। गेल्या 2 दिवसांपासून काही अंतरावर बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश। दरम्यान पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्याने गावकरी आक्रमक। पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची मागणी। पालघरच्या मुखाड्यात बिबट्याचा उपद्रव। एआय कॅमेरा आणि सायरनच्या मदतीने सतर्कता। पालघरमधील 6 गावांमधून वनविभागाकडे बिबट्याच्या तक्रारी।
राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर. आज काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा गारठणार असल्याची माहिती. गेल्या आठवड्याभरापासून तापमानात घट झाल्यानंतर गोंदियाचं किमान तापमान 10.5 अंशावर तर काल गोंदियाचं तापमान 9.6 अंशावर गेलं होतं. धुळे शहराच्या तापमानात देखील घट. कोल्हापूरच्या काही भागात गव्यांचा शिरकाव. गिरोली, पोहाळे, भुये, शिये आणि उत्तर बाजूस जंगल परिसर असल्यानं नागरी वस्तीजवळ गव्यांच्या कळपाचा वावर वाढला. कळव्यातील कचरा प्रश्नाबाबत शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आक्रमक. कळवा मुंब्रा येथील कचरा महापालिकेकडून उचलला न जात असल्याचा आरोप. यावेळी आंदोलकांकडून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोभर कचरा टाकण्यात आला. नंदुरबारमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 2 एकर क्षेत्रात रोटावेटर फिरवला. छत्रपती संभाजीनगर शहरात पुढील 6 दिवस पाण्याचा शटडाऊन. 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडणीचं काम हाती. शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यात 2022 पासून जलजीवन मिशन योजना अपूर्ण. 3 वर्ष उलटूनही जिल्ह्यातील फक्त 40% कामं अर्धवट अवस्थेत. ग्रामस्थांमध्ये नाराजी. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत उद्या संपणार. ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली होती. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी केली नाही. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का, याकडे लक्ष. नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक. डोंगराळ ग्रामस्थांनी मालेगावपासून महामार्ग रोखला तर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. भिवंडीत पोलीस बंदोबस्तात रस्ते रुंदीकरणाची कामं सुरू. बाधित मालमत्ताधारकांचा कामाला विरोध. पालिका प्रशासनासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात. कोल्हापूर जिल्ह्यात बनावट मद्याचा सुळसुळाट. उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्य विकणाऱ्या रणजित कांबळे या तरुणाला ताब्यात घेतलं. आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमधील कुख्यात गुंड रबजोतसिंह तिवणा उर्फ गव्या अखेर पोलिसांच्या अटकेत. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षासाठी प्रवाशांच्या रांगा. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंप बंद. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ठाणे स्थानक परिसरात रिक्षाच नाही. ऑफलाईन सीएनजी पंपावर पहाटेपासून रांगा. वर्ध्यात देशी बनावटीच्या अग्निशस्त्रांसह एक जिवंत काडतूस जप्त. 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.